आणि त्या बातम्या पाहणार आहोत विधानसभेचा रणसंग्राम। अमित ठाकरे हा फ्रेश चेहरा, पण हा चेहरा चित्रपटांपुरता ठीक आहे, राजकारणात असा चेहरा नको। त्यांचं कर्तृत्व, नेतृत्व, वक्तृत्व काहीच नाहीये। सदा सरवणकरांची मुलगी प्रिया सरवणकर यांची अमित ठाकरेंवर जोरदार टीका। ज्याला जिथे ज्या गल्लीत उभा आहे त्या गल्लीच्या 5 समस्या जो नाही मांडू शकत तो नवीन चेहरा हवाय का तुम्हाला? त्यांनी प्रमोशनच असं केलं की नवीन फ्रेश चेहरा। एक नेता म्हटलं तर त्याला कर्तृत्व हवं, वक्तृत्व हवं, नेतृत्व हवं। निवडणुकीत दिलीप वळसे पाटील यांना 100% पराभूत करा। लोक त्यांच्यावर नाराज, त्यांनी आमचा शब्द पाळला नाही हे लोकांना आवडलं नाही। मनसरमधील सभेत शरद पवारांचा जोरदार हल्लाबोल। पवार साहेबांनी माझ्यावर केलेल्या टीकेला 18 तारखेच्या सांगता सभेत उत्तर देणार, दिलीप वळसे पाटील यांचा इशारा। ज्यावेळेला 18 तारखेला समारोपाची सभा होईल त्यावेळेला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही। आदित्य ठाकरेंनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला, रामदास कदम यांचा आरोप। आदित्य ठाकरे मला काका काका म्हणायचा, काकांचं मंत्रिपद घेताना काहीच पटलं नाही का, रामदास कदम यांचा सवाल। वाटत नाही तुला गद्दारी तू केलीस, योगेश कदमांच्या पाठीशी खंजीर खुपसण्याचं काम तू केलंस आणि आदित्य तू मला काका काका म्हणत होतास ना। मग तुझा बाप मुख्यमंत्री झाला आणि काकाला भाग ठेवलीस आणि काकाचं पगार मंत्रिपद तू घेतलंस। मग तेव्हा रामदास कदमच्या सारख्या काकाच्या पाठीत खंजीर खुपसताना तुला थोडीशी पण लाज वाटली नाही का? रामदास कदम सरपटणारा साप, कदमांना भाजपवाल्यांनी दुखावलंय। निवडणुकीनंतर रामदास कदम दंश करणार, भास्कर जाधव यांचं वक्तव्य। तर भास्कर जाधव कोकणाला लागलेला कलंक, योगेश कदम यांचं प्रत्युत्तर। गेल्या 25 वर्षांपासून राज ठाकरे रडतायत, तर त्यांच्या रडण्याला राज्यातील जनता फार महत्त्व देत नाही। रडूबाई रडूया, राज ठाकरेंच्या उद्धव ठाकरेंवरील टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर। त्यांच्याकडे फार गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही। गेले 25 वर्ष तर रडतातच आहे आणि त्यांच्या रडण्याला काय राज्याची जनता फार महत्त्व देत नाही। सुनील केदार मारुतीच्या बेंबीतला विंचू, शिवसेनेला गद्दारीची भाषा सुनील केदार यांनी शिकवू नये। स्थानिक काँग्रेस नेत्यांनी बंडखोराला पाठिंबा दिल्यानं भास्कर जाधव यांची टीका। तुमचंच मीठ खाऊन तुमचा अपमान केलेल्याला त्याची जागा दाखवण्यासाठी आमची भूमिका। जयस्वालांच्या उमेदवारीचा संदर्भ देत सुनील केदार यांचं ठाकरे गटाला स्पष्टीकरण। पाचोरा श्रीगोंद्यात पवार गटाचे बंडखोर उभे, बंडखोरांवर कारवाई न केल्यास लोकांचा गोंधळ होईल। संजय राऊत यांची मागणी, आम्ही आणि काँग्रेसनं मवियाचा धर्म पाळल्याचंही वक्तव्य।